राहुल कुल अध्यक्ष महोदय, अतिशय संवेदनशील विषयावर माननीय मंत्री महोदय अतिशय योग्य अशी उत्तर देत आहेत। परंतु जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिले त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ज्या अडचणी आहेत त्याच्यावर फार कमी चर्चा झाली आणि डॅशबोर्डवर दिसलं पाहिजे वगैरे चर्चा झाली। डॅशबोर्डवर ते दिसतंय सगळं ठीक आहे, परंतु खरी अडचण जी आहे ती त्या हॉस्पिटलची सुद्धा बाजू आपण समजून घेतली पाहिजे आणि रुग्णांनाही मदत झाली पाहिजे। अशा प्रकारे ही योजना भविष्यामध्ये चालवण्याची आवश्यकता आहे। अगदीच मदत होत नाही असंही नाही आणि काही ठिकाणी अडचणी येत आहेत हे खरं आहे। या संदर्भातल्या पहिला जो निर्णय आपण उत्तरामध्ये घेतलाय की महात्मा फुले योजना या रुग्णालयामध्ये राबवली जाईल, तर माझा पहिला प्रश्न आहे की या सगळ्या रुग्णालयांना आपण महात्मा फुले योजना राबवणं बंधनकारक करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि त्याच्यात एक सूचना आहे की माझ्या आधी भातखळकर साहेबांनी सांगितलं किंवा मुंबईच्या काही आमदारांनी सांगितलं की महात्मा फुले योजनेचे दर हे कमी आहेत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये ते दर वाढवण्याची सुद्धा आवश्यकता आहे। त्याचा योग्य पद्धतीनं तंत्रशुद्ध विचार करावा अशी त्या निमित्तानं सूचना राहील। दुसरी माझी एक प्रश्न आहे की रेट लिस्टच्या बाबतीमध्ये धर्मादाय रुग्णालयामध्ये बेडचे दर काय असावे, कुठल्या शस्त्रक्रियेचे दर काय असावे या संदर्भातली कुठलीही SOP नाही। त्या संदर्भामध्ये काही रुग्णालयामध्ये रुग्ण ऍडमिट केल्यानंतर मी अशी उदाहरणं सांगेल की 48 तासामध्ये त्याचा 5 लाखाचा विमा संपलेला आहे। असं नक्की काय उपचार करतात हे समजत नाही। या संदर्भामध्ये उपचार पद्धती संदर्भात दरासंदर्भामध्ये शासनाने इंटरव्हेन करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा सर्वसामान्य लोकांना रुग्णालयामध्ये जाणं अशक्य होईल। आणि त्या संदर्भामध्ये रेट लिस्ट संदर्भामध्ये विशेषतः धर्मादाय रुग्णालयामध्ये महत्तम दर काय असावे या संदर्भामध्ये आपण काही धोरण घेणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। मेडिसिनच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही उपचार करतो परंतु तुम्ही औषध आणा असं सांगितलं जातं, यामध्ये आपण स्पेसिफिक आदेश काढणार का की उपचार करताना औषधं सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत केली जातील, या संदर्भामध्ये आपण स्पेसिफिक तसा आदेश काढणार का। एक महत्वाचा विषय ज्याच्याकडे फारशी कुणी चर्चा करत नाही, बरीचशी रुग्णालये आज राज्यभरामध्ये अस्तित्वात आहेत। आज आपण अशी चर्चा जी करतोय ती फक्त जी नोंदणीकृत आहेत आणि जे धर्मादायी रुग्णालयांच्या माध्यमातून काम करताना रुग्णांना फायदा देत आहेत या रुग्णालयांची आपण चर्चा करतोय। अशी कित्येक रुग्णालय आहेत की जी ट्रस्ट ऍक्टच्या अंडर रजिस्टर आहेत, ती कार्यरत आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचा फायदा घेत आहेत। अशी उर्वरित राहिलेल्या रुग्णालयांचं सर्वेक्षण करून आपण या रुग्णालयांचा अंतर्भाव या योजनेत करणार का आणि त्यांनी जे काही मागचे काही कालावधी फायदे घेतले असतील आणि लाभ दिला नसेल तर त्याच्या संदर्भातली रक्कम निश्चित करून त्या संदर्भातले त्यांना फायदे देण्यासंदर्भामध्ये आपण आदेश करणार का, हा माझा प्रश्न आहे। आणि शेवटचा प्रश्न की खऱ्या अर्थानं अडचण कुठे येते तर त्या ठिकाणी सोशल वर्कर आहे, रुग्णसेवक दिला काय आपण चर्चा करतोय, आनंदाची गोष्ट आहे, पण ऑलरेडी त्या ठिकाणी वेगवेगळ्या बैठकामध्ये आपण जी चर्चा केली, मी मागच्या दोन्ही वेळेस या चॅरिटीचा समितीचा सदस्य राहिलेलो आहे। या संदर्भामध्ये खरी अडचण जी येते ती त्या ठिकाणचा सोशल वर्कर, मी मॅनेजमेंटशी बोलून सांगतो, ही प्रॅक्टिकल त्या ठिकाणची अडचण आहे। रुग्णसेवक दिला तरी ती अडचण येणार आहे। त्यामुळे या दोन्ही पैकी कोणताही रुग्णसेवक असेल किंवा सोशल वर्कर असेल त्यांनी त्याच ठिकाणी निर्णय घेण्यासंदर्भातले स्पेसिफिक आदेश आपण त्या ठिकाणी निर्गमित करणार का, हा माझा शेवटचा प्रश्न आहे। सन्माननीय सदस्य राहुल कुलने जे प्रश्न उपस्थित केला, ज्या त्याच्यापैकी काही विषय हे सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित आहे, त्यामुळे त्या विषयावर मी उत्तर देऊ शकणार नाही। परंतु एक बाब निश्चितपणे मी लक्षात आणून देऊ इच्छितो की त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की व्याप्ती वाढवणे, तर मी आपल्या माध्यमातून सभागृहात सांगू इच्छितो की पूर्वी फार कमी रुग्णालय होते। आपण मागच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये जी 41A मध्ये जी अमेंडमेंट केली आणि कुठलाही लाभ घेतला असेल ते सर्व हॉस्पिटल त्याच्यामध्ये इन्क्लूड केले, त्यामुळे 330 रुग्णालय वाढलेले आहे। हे मला या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं आहे। आणि ते जे महात्मा फुलेचे जे रेट आहे त्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाशी या संदर्भात चर्चा करण्यात येईल। एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला की रुग्णालयाच्या उपचार करताना आणि मेडिसिनमध्ये असलेली कॅप, ही बाब वस्तुस्थिती आहे की आज आपल्याकडे जी आरोग्य व्यवस्था आहे, जरी तो विषय या माझ्या विभागाशी संबंधित नसला परंतु ही वस्तुस्थिती आहे की हॉस्पिटलमध्ये बेडचे चार्जेस का असावे, मग तो चॅरिटेबल असो की खाजगी असो,
मेडिसिनचे दर, काय MRP असते, काय असते, हे सर्व आपल्यालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. या संदर्भामध्ये माझी माननीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे आणि भविष्यामध्ये जसं पूर्वी माननीय राजेश टोपे साहेब मंत्री असताना आपण कोविडमध्ये कॅप केली होती, तशा पद्धतीने या संदर्भामध्ये भविष्यामध्ये काय निर्णय करता येईल याची चाचपणी सुरू आहे आणि या संदर्भामध्ये अंतिम निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री घेतील.